हॅलो यूट्यूब फॅमिली, आजचा बेत आहे गवारीच्या शेंगाची सुकी भाजी. गवारीच्या शेंगाची सुकी भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. निवडून घेऊन त्याला भाजून घ्यायचे आहेत. छान थोडं अर्धा चमच तेल टाकून परतून घ्यायचे आहेत. एकदम त्याला असे चटके बसेपर्यंत भाजून घेऊया. अशा पद्धतीने भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. चला फोडणी देऊ. फोडणीसाठी 2 चमच तेल घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे छान फुलू द्यायचे. कढीपत्त्याचं पान टाकायचं आपल्याला. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो पण टाकून मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांद्याला. त्यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टची कच्चेपणा जाईपर्यंत त्याला पण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता परतून घेतलेलं आहे. एक बारीक टोमॅटो टाकायचं आहे, त्याला पण परतून घेऊया. मसाले घालूया. लाल तिखट घातलेलं आहे. हळद घालू. 1 चमच धना पावडर, थोडीशी जिरी पावडर आणि घरचा गरम मसाला टाकलेला आहे. परतून घेऊन छान मिक्स होईपर्यंत टोमॅटो पण शिजलेला आहे आपला. शेंगा घालूया त्यात. छान आरतून परतून घ्यायचं आहे आपल्याला शेंगा. चवीपुरतं मीठ घालूया. परत परतून घेऊन छान एकदम मस्त त्याला थोडासा पाण्याचा हक्का मारायचा आहे, कारण मसाले जळू नये म्हणून आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता बिलकुल मसाले जळालेले नाही आहेत. छान एक वाफ काढून घेऊया. वाफ झालेली आहे. कोथिंबीर घातले. शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 1 चम्मच शेंगदाण्याचा कूट. त्याला पण परतून घेऊया. छान बघू शकता तुम्ही मस्त भाजी झालेली आहे. सुकी टिफिनसाठी बनवलेली आहे. मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आहोंना पण टिफिनसाठी बनवू शकता. झटपट अशी बनेल भाजी आहे. लवकरात लवकर 10 मिनिटाच्या आत भाजी बनते. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा. थँक्यू.